तुमच्या घरातील दोन वस्तू एकत्र करून बनवा घरच्या घरी जालिम तणनाशक। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। पावसाळ्याचे दिवस आता सुरू झालेत, पेरणीचा हंगाम सुरू झालाय। अशातच घराभोवती किंवा शेतामध्ये काँग्रेस असेल, गाजर गवत, लव्हाळी, हराळी, कुरडू अशा विविध प्रकारची तण त्या ठिकाणी पाऊस पडून गेल्यावरती उतरून येतात। मात्र यांना कायमस्वरूपी गायब करण्यासाठी एक जादुई फॉर्म्युला सापडला आहे, ज्यामध्ये घरातील दोन वस्तू लागतात आणि याला खर्चही अगदी 0 रुपये येतो। यावर संशोधन सुद्धा झालं आहे। तणनाशकाची कार्यक्षमताही तपासली गेली आहे, ज्यामध्ये तण हे पूर्णतः त्या ठिकाणी नष्ट होतं। यामुळे या तणनाशकाचा जो काही वाढलेला खर्च आहे तो आता शेतकऱ्यांचा कमी होणार आहे आणि त्यामुळे घरातील ज्या काही दोन वस्तू आहेत व या वस्तू वापरून आपण तणनाशक बनवण्याची पद्धत व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अतिशय जबरदस्त आणि परिणामकारक असं जालिम तणनाशक बनवण्यासाठी या दोन वस्तू घरातच उपलब्ध असतात। तुम्ही कोणत्याही कंपनीचे तणनाशक मारत असाल, मग त्यामध्ये मिरा 71 असेल, टॉपर असेल, राऊंडअप असेल, यासारखंच हेही तणनाशक त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये फवारायचं। कुठल्याही प्रकारचं तण असू द्या, कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी हा फॉर्म्युला बनवला गेला आहे। अगदी लक्षपूर्वक ऐका, ही माहिती सगळ्यांना महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इथून जे पुढे महागडं तणनाशक वापरण्याची आता अजिबात गरज राहिलेली नाही। घरातील दोन वस्तू विशेष पद्धतीने एकत्र करून पंपात घेऊन जर का त्याची फवारणी केली तर कुठल्याही प्रकारचं तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या घराभोवती तण असू द्या, ते अजिबात दिसणार नाही। आता बघा शेतकरी मित्रांनो, 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याची काळजी तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे। सोबतच शेतकऱ्यांसाठी 4 प्रकारच्या सूचना देखील आहेत। या सूचना उपाय करण्याच्या अगोदर पाळणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमचं तण तर मरेलच, परंतु तुमच्या पिकावर देखील याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे। हे जे काही घरगुती आणि जालिम तणनाशक बनवण्यासाठी दोन वस्तू लागतात, त्यातील पहिली जी काही वस्तू लागते ती प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असते। अर्थात दुसरी जी वस्तू आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी उपलब्ध असतेच। आता या दोन वस्तूंचे जे काही प्रमाण आहे, कसं बनवायचं आणि हे मारायचं कसं, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। शेवटी 4 सूचना आहेत, या सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर उपाय होण्याऐवजी अपायच जास्त होईल। अगदी 2 ते 5 रुपयांमध्ये तणनाशक त्या ठिकाणी तयार होतं आणि विकतच्या तणनाशकापेक्षा 10 पट यामध्ये त्या ठिकाणी पॉवर असते। आणि यासाठी पहिली गोष्ट लागते ती म्हणजे मीठ। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल मीठ तर प्रत्येक घरी त्या ठिकाणी उपलब्ध असते। जे मीठ असतं, मीठ जेवण बनवण्यासाठी त्या ठिकाणी लागत असतं, परंतु हे ते मीठ नाही। हे जे काही मीठ आहे हे मोठं मीठ असतं, याला आपण खडा मीठ किंवा जाड मीठ त्या ठिकाणी असं म्हणतो। तुमच्याकडे या मिठाला काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा। हे जे काही मीठ आहे तुम्हाला लागणार आहे 300 ग्राम। अगदी लक्षपूर्वक ऐका। आणि दुसरी गोष्ट यासाठी लागणार आहे ती म्हणजे युरिया। आता मीठ आणि युरिया यांना एक विशेष प्रमाणात घेऊन ती फवारणी यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला असं करायचं की बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी 15 लिटरचा पंप असतो। आता 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला हे जे काही प्रमाण घ्यायचं आहे जाड मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे बघा 300 ग्राम। आणि यामध्ये युरियाचं जे काही प्रमाण घ्यायचं आहे ते 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे। म्हणजेच आता 150 ग्राम आता ह्या दोन वस्तू घेऊन तुम्हाला पाण्यामध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मिक्स करण्याच्या अगोदर जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर जे काही वजन आहे मिठाचं आणि युरियाचं हे तुम्ही त्या ठिकाणी वजन करून घेऊ शकता। बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे 15 लिटरचाच नाही तर 20 लिटरचा पंप असेल। आता 20 लिटरच्या पंपासाठी सुद्धा तुम्हाला हेच प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला सूचना अशी आहे की तुम्ही बऱ्याचशा वेळा तणनाशक किंवा इतर कुठलीही औषधे या ठिकाणी मारलं असेल, परंतु हे तणनाशक मारण्याची जी काही पद्धत आहे ती आता या ठिकाणी थोडीशी वेगळी आहे। आता यामध्ये तुम्हाला सूचना अशी आहे की तुम्ही बऱ्याचशा वेळा तणनाशक
किंवा इतर कुठलेही औषध हे या ठिकाणी मारलं असेल, परंतु तणनाशक मारण्याची जी काही पद्धत आहे आता त्या ठिकाणी थोडीशी वेगळी आहे. आता याच्यावरती फार अभ्यास त्या ठिकाणी झालेला आहे. या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी असं लक्षात आलं की हे तणनाशक मारल्यानंतर 85 ते 90% रिझल्ट याच्यामध्ये आलेला आहे. आता यामध्ये नेमकं मीठ आणि युरिया मारून असं काय वेगळं होणार आहे असं तुम्ही म्हणाल, पण युरिया आपण जनरली आपण वापरतो. यावेळेस आपल्या झाडाची वाढ करायची असेल त्यावेळेस आपण युरिया त्या ठिकाणी वापरतो आणि या युरियामध्ये जर मीठ मिसळलं गेलं तर एका प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि हे जे काय मिश्रण आहे ते कुठल्याही झाडावरती जर करता पडलं तर त्याची अन्न बनण्याची प्रक्रिया असते ती प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्णपणे थांबून जाते आणि ही प्रक्रिया जर का एकदा थांबली तर त्या झाडाला अगदी गुदमरल्यासारखं होतं. अर्थात प्रकाश संश्लेषण क्रिया बंद जर झाली तर अन्न करण्याची प्रक्रिया ती त्या ठिकाणी होत नाही आणि कितीही भयानक आणि कितीही जालिम त्या ठिकाणी गवत असू द्या, त्या ठिकाणी गाजर गवत असेल, काँग्रेस असेल, लव्हाळा असेल, कुरडं असेल, कपाळकोटी असेल, अशा प्रकारच्या भयानक गवत असेल तर ते अगदी तासांमध्ये त्या ठिकाणी नष्ट होऊन जाते. यामध्ये दुसरी सूचना अशी आहे, हे ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आता यामध्ये हराळ किंवा लवाळी यांच्या मुळाला एक गाठ असते, त्यामुळे हे जे तणनाशक मारताना आपण वेगाने किंवा प्रचंड प्रेशरने हे तणनाशक त्या झाडांवरती त्या ठिकाणी मारायचं आहे, जेणेकरून हे तणनाशक त्यांच्या मुळापर्यंत त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि मुळापर्यंत एकदा का जर हे गेलं, मुळंसुद्धा कुजवायला लागतात. या ठिकाणी हे काम करत असतं. यामुळे हे हराळ किंवा जे काय लवाळ आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट होते. शेतकरी मित्रांनो, आता यामधली तिसरी जी काय सूचना आहे हे तुम्ही अगदी काटेकोरपणे जर करता पाळली तर यामध्ये तुमचा फायदा हा भरपूर आहे. तुम्ही 300 ग्राम मीठ घेतलं आणि 150 ग्राम युरिया घेतला, 15 किंवा 20 लिटरच्या पाण्यामध्ये हे त्या ठिकाणी मिक्स केलं. आता होतं काय की पावसाळ्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण जर मारलं तर ते पाऊस आल्यानंतर पटकन ओघळून जातं. तर यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्टीचं ॲडिशन करायचं आहे, म्हणजेच मिक्स करायचं आहे, तो म्हणजे शॅम्पू. आता शॅम्पू म्हणजे आपण केस धुण्यासाठी जो वापरतो तो शॅम्पू. आता शॅम्पू नेमकं काय काम करतो की शॅम्पू हा स्टिकरसारखं त्या ठिकाणी काम करत असतो. हे जे काही औषध असतं हे एकाच ठिकाणी त्या ठिकाणी शॅम्पू वापरल्यामुळे हे चिटकून राहतं आणि त्या तणावरती त्या ठिकाणी ते व्यवस्थित भिनलं जातं आणि हे भिनलं गेल्यामुळे जे काय होतं माहिती आहे तुम्हाला मित्रांनो, प्रक्रिया आहे ही पटकन आणि कमी वेळात त्या ठिकाणी पार पडते, ज्यामुळे तणनाशक जे आहे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झाडांवरती पडतं आणि आपल्याला याचा 100% रिझल्ट या ठिकाणी मिळून जातो. आता तणनाशक मारताना चौथी जी काही सूचना आहे ती सूचना अशी आहे की तुम्ही हे जे काही तणनाशक आहे पेरणीच्या अगोदर जर करता मारलं तर हे अत्यंत चांगला रिझल्ट त्या ठिकाणी देतं. तुमच्या शेतामध्ये जर का पीक असेल तर हे तणनाशक मारणे टाळा, कारण याच्यामध्ये जे काय कंटेंट आहे, जो युरिया आहे किंवा जे काही मीठ आहे ते तुमच्या पिकाला त्या ठिकाणी घातक ठरू शकतं किंवा तुमच्या पिकाला त्या ठिकाणी अपाय करणारं ठरू शकतं. अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असंही विचारलं जातं आहे की ज्या काँग्रेसला फुलं वगैरे झालेले आहेत किंवा ज्या काँग्रेसची उंची वाढलेली आहे यामध्ये आपण हे तणनाशक वापरू शकतो का? तर हो शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण हे तणनाशक वापरू शकतो, परंतु या तणनाशकाच्या 2 ते 3 फवारण्या आपल्याला यामध्ये त्या ठिकाणी कराव्या लागतील, जेणेकरून हे काँग्रेसचं झाडसुद्धा त्या ठिकाणी मुळासकट आणि फुलासकट त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असाही प्रश्न केला जातो की हे जे काही तणनाशक आहे आपण त्या ठिकाणी सोयाबीन पीक म्हणा किंवा आपण जे काही खरीपाला जे काही पिकं पेरले आहेत याच्यावरती वापरू शकतो का? तर नाही मित्रांनो, तणनाशक तुम्ही त्याच्यावरती वापरू शकणार नाही. तुमचं तण आणि ज्या ठिकाणी तण असेल त्या ठिकाणी हे तुम्ही तणनाशक त्या ठिकाणी मारू शकणार आहात, कारण की हे तणनाशक बनवायचं कुठल्याही शास्त्रीय फॉर्म्युला त्या ठिकाणी आतापर्यंत नाही. शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या अभ्यासकांना अनुभवानुसार त्यांनी केलेला प्रयोग आपण त्या ठिकाणी माहिती आपण घेतलेली आहे. त्यामुळे फक्त जिथे गवत आहे अशाच ठिकाणी तुम्ही हा प्रयोग करून पहा. तुम्हाला जर अनुभव आला की हे तण 100% मरत आहे
तरच हा प्रयोग त्या ठिकाणी तुम्ही घरगुती स्वरूपामध्ये करा, जेणेकरून तुम्ही जे महागड्या तणनाशकासाठी पैसे घालवत आहात ते तणनाशकाचे पैसे तुमच्या या ठिकाणी वाचणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन प्रयोगासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. धन्यवाद.